नमस्कार रामराम मंडळी. तर आज आपण बघणार आहेत आमच्या गावचं केदारेश्वर मंदिर. तर मित्रांनो, हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याने 1076 ते 1126 इसवी सन दरम्यान ह्या मंदिराची निर्मिती केलेली आहे. तर आपण बघणार आहेत आज या मंदिर, म्हणजे तुम्हाला दाखवणार आहेत. आम्ही तर काय रोज बघतो, पण आज तुम्हाला दाखवणार आहेत. तर चला बघू. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मंदिर राजा विक्रमादित्य 6वा याने या मंदिराची निर्मिती केलेली आहे. हे मंदिर 11व्या शतकाच्या पण अगोदरचं आहे. तर आपण जात आहेत मंदिराच्या आता बॅक साईडला. ह्या मूर्त्या वगैरे आहेत. प्रत्येक मूर्तीवर 10 ते 20 मिनटाचा एक व्हिडिओ बनल, एवढं म्हणजे मूर्तीच्या मागं ह्या इतिहास आहे. तर मित्रांनो, इथं विष्णू, उमामहेश्वर, ब्रह्मा, 6 रूपी काली, चतुर्भुज गरुड, वामन, बालीचे दानशिल्प, तसेच पत्रलेखिका, शूरसारिका, दर्पणा इत्यादी स्वर्ग अप्सरांचे वैशिष्ट्यपूर्ण इथं चित्रण केलेलं आहे. तर मित्रांनो, एक काळ असा होता की इथं खरंच म्हणजे खूप विडंबना होती मंदिराची. मंदिराचे काम आता पहिल्यासारखेच झालेलं आहे. पहिल्यासारखं नाही म्हणता येणार, पण हो, 90% काम खूप छान सुंदर झालेलं आहे. तर इथं फोटोशूट वगैरे करायला येत असतात बाहेरचे लोक, आणि बघण्यासाठी पण इतिहासकार येत असतात, फॉरेनर येत असतात. तर या मूर्त्या बघा, इथं प्रत्येक मूर्तीचा एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक मूर्तीच्या मागं एक ती मूर्ती काहीतरी बोलत आहे. तर तुम्ही नक्की या इथं आणि एकदा बघून जा. असं तुम्हाला आपल्या पूर्ण भागात बघायला भेटणार नाही. हे एकमेव मंदिर असल्यासारखं आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आतमध्ये जायला 3 ठिकाणाहून आतमध्ये जाता येते. 3 रस्ते आहेत आतमध्ये जायला. एक आपण जायला ते एक आपला फ्रंटचा समोरचा एक, आणि एक डाव्या साईडला आहे. तर हे पूर्ण महादेवाला समर्पित मंदिर आहे, केदारेश्वर. तर हे खांब आहेत. इथं नंदीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, हे आता आपण आतमध्ये जाऊ, दर्शन करू. तर उजव्या साईडला एक गणेशाची मूर्ती आहे, दत्तप्रभूची मूर्ती, आणि आतमध्ये गेल्यानंतर हे शिवलिंग आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. यावर डिटेल व्हिडिओ आपण घेऊन येऊ. प्रत्येक मूर्तीवर व्हिडिओ घेऊन येऊ, प्रत्येक मंदिरावर घेऊन येऊ. आमच्या गावात असेच खूप सारे मंदिर आहेत. मी प्रत्येक मंदिरावर एक व्हिडिओ काढेल. तर या आल्यावर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ते बेल आयकॉन आहे तेवढं दाबायला विसरू नका. ते ऑन करा, ऑलवर करा. तर धन्यवाद. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.